क्षेत्ररक्षण करण्याचा सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये बबलू स्पोर्ट संघाची पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय, हे नाव सांगा, रोहित आणि नॉन स्ट्राइकला शाहिद, सोईन आणि शाहिद। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, थोडासा मिसफिल्डिंग झाली आहे आणि त्याचा पुरेपूर रूपांतर हे मात्र एका धावेवरती, एका धावेने स्वतःचं संघाचं खातं हे खोलून पूर्ण झालंय ते बबलू स्पोर्ट संघाकडनं। आता शाहिद स्ट्रायकिंग इन वरती, पहिला चेंडू मोठा हिट करण्याचा प्रयत्न मात्र अपील केलं जातंय जोरात ते मयूरकडनं, मात्र या अपीलाला पिटावून लावलं जातंय। सुशांत नाईक, परत एकदा सुरेख चेंडू कव्हरच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास चाललाय सीमारेषेपर्यंत, मात्र बघावं लागेल रेस अखेरच्या क्षणी मात्र चेंडू विजयी होताना पाहायला मिळतोय। चेंडू 4 धावांसाठी जातोय। परत एकदा हलक्या हाताने चेंडूचा प्रवास एका धावेसाठी जातोय। एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल, धावसंख्या आता मात्र पोहोचतेय 6 धावांवरती। सुशांत नाईक खायचं संघ आता मॅच मध्ये आहे काय? परत एकदा सुरेख चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय, संभाव्य 4 धावा रोखल्या जात आहेत आणि त्यावरती मात्र एक धाव मंदार पाहायला भेटत होता आणि एक धाव ही पूर्ण होते। एका धावेने धावसंख्येवरती भर, 7 धावा या धावफलकावरती आणि त्यावरती मात्र बघूया काय होईल काय नाही। सामनावीर दिला जातो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार काका कालेलकर यांना आपल्याला देत आहेत। सन्माननीय गणेश मोरसकर साहेब यांच्या शुभ हस्ते काका यांना हा पुरस्कार दिला जातोय। 70 ब्रांच कट्टाचे सर्व तोपर्यंत आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती काका यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। तसेच सरो याला सुद्धा 400 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे। करीम शाह यांच्याकडनं 100 रुपये, आजी मुजावर यांच्याकडनं 100 रुपये व सतीश माळदळकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक हे सरोसाठी होतं, ते सुद्धा पारितोषिक द्यायचं आहे। जाऊया मैदानाच्या दिशेने, सामना चाललाय 2 संघांदरम्यान, बबलू स्पोर्ट्स आणि भगवती बाव या संघांदरम्यान राहताना पाहायला मिळतोय। प्रारंभीचं षटक समाप्त झालं, त्या षटकावरती धावा निघाल्या 7 आणि आता दुसरं षटक शाहिद स्ट्रायकिंग गेट वरती पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो।
फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसला आता मात्र फुलटोल केलाय, मात्र तो आरक्षित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी चेंडूचा प्रवास. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या 9 धावांवरती. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अलंकार राव आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकार राहुल हा गोलंदाजी मार्कला आपल्याला दिसतोय, ज्या अलंकारने या कालच्या दिवसामध्ये एक दर्जेदार गोलंदाजी केली. तो दर्जेदार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र शाहिद आणि त्याच्याबरोबर असलेला फलंदाज सोहीन पाहायला मिळतोय, ज्यांनी सुद्धा बबलू स्पोर्ट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना एक तुफानी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. परत एकदा थोडंसं सफल होऊन मोठा हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत दर ना मित्रा ये. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावरती. तोपर्यंत मात्र हे षटक सांगते जात आहे, तोपर्यंत सोयींच्या बॅटमॅनना शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं षटकार येतोय. सांघिक धावसंख्या वधारली जाईल या 6 धावांनी. 16 धावा. ऐकूया यानंतर आवाज आमचा मित्र सुशांत नाईक यांचा. तोपर्यंत जाऊया डीजे. हॅलो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16 धावा. स्ट्राईकवर दिसतोय तो शाहिद गोदड आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो सोईन. वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय तो विशाल. पहिला चेंडू सुरेख फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल पकडतो मया हडकर. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय तो डीजे सायो. गोदडच्या स्वरूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो सोनू. संघाचा आयकॉन खेळाडू सोनू कनडे. पहिल्या चेंडूवर गडी बाद करून चांगली कामगिरी करतोय तो विशाल आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू घेऊन सामना करेल सोनू. बघूया पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघेल की सिंगल. मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन होतंय. सुरेख गोलंदाजी करतोय तो विशाल.
तिसरा चेंडू घेऊन विशाल, पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू जाते घोषित क्षेत्रात, एक धावेसाठी धावसंख्येत 1 ने भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 17 धावांवरती. सुरेख गोलंदाजी करतो विशाल, 3 चेंडूमध्ये मात्र एकच धावा खर्च करतोय, अनेक गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती विशालची. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी. चौथा चेंडू, ओ हो सुरेख फटका, चेंडू जातो आउट ऑफ द पार्क 6 धावेसाठी, धावसंख्या 6 ने डीजे. मात्र कमबॅक म्हणावं लागेल. ब्लॉक होल चेंडू, चेंडू जातो निर्धाव, कमबॅक करतो तो विशाल. शेवटचा चेंडू, धावसंख्या पोहोचते 23 धावांवरती. झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू जातोय 6 धावेसाठी. पुन्हा एकदा धावल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 29 धावांवरती. पहिल्या 3 चेंडूंवरती मात्र एकच धाव निघाली होती आणि पुढच्या 3 चेंडूवरती 12 धावा, 2 षटकार, 2 मोठे फटके सोनूच्या बॅट मधून. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो सचिन पाताडे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. होय, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो म्हणावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 30 धावांवर. दुसरा चेंडू घेऊन सचिन सामना करेल सोनू. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, आउट ऑफ द पार्क 6 धावेसाठी डीजे. सुरेख गोलंदाजी, पुढील चेंडू, सुरेख फटका, 2 धाव्यांचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण करतो तो मंदार. धावसंख्येत 2 ने भर पडते, धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या पोहोचते ती 38 धावांवरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 38 धावा. 5वा चेंडू घेऊन सचिन सोनूसाठी. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करतोय, स्लो चेंडू फेकतोय,
चेंडू मात्र निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू. एकच मोठा फटका सोनूच्या बॅट मधून निघाला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक. पहिला षटकार बसल्यानंतर शेवटचे चेंडू, शेवटचे 4 चेंडू चांगले फेकून 38 धावा. आता मात्र गोल देतो मयूर. खराब यष्टिरेशन म्हणावं लागेल ते अलंकार कडून. बाय स्वरूपात 1 धाव. आता मात्र आयकॉन वर्सेस आयकॉन खेळाडू मैदानावरती दिसत आहेत. एका बाजूला मयूर जाधव तर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करेल तर सोनू कानडे. दुसरा चेंडू मयूरचा, सामना करेल सोनू. फटका फसतोय. खेळची एक संधी होती परंतु संधी हुकते. चेंडू निर्धाव जातोय. तिसरा चेंडू मयूरचा, सामना करेल सोनू. सुरेख गोलंदाजी मयूरची. आता मात्र मोठा फटका. चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी. डीजे कडी बाद होतोय. सुरेख कंबावे म्हणावे लागेल ते मयूर कडून. डीजे फटका बसल्यानंतर मयूरचा कमबॅक. सोनू स्वरूपात मोठा धक्का बसतोय तो बबलू स्पोर्ट संघाला. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो अक्षय. याच अक्षयने आधीच्या सामन्यामध्ये 6 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिले होते. तोच अक्षय, तोच फटका, मोठा फटका खेळण्याचा इरादा होता परंतु चेंडू काही बॅटवर येत नाही. परंतु 2 धावा काय वाचू शकत नाही. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 47 धावा. षटकाची सांगता होते.
धावसंख्या पोहोचतोय ती 47 धावांवरती. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 47 धावा. 2 गडी बाद 47 धावा. डीजे दुसरं शतक घेऊन सचिन पाताडे. अवांतर चेंडू धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 48 धावांवरती. खराब चेंडू, खराब सुरुवात म्हणावी लागेल ती सचिनची. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या 6 चेंडूंवरती किती धावा निघतील. सुरेख फटका, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण करते तो मंदार. तेवढा सुरेख थ्रो. धावपात करण्याची संधी होती परंतु 2 धावा काय वाचू शकत नाही. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती संघाचं अर्धशतक होते. धावसंख्या पोहोचते ती 50 धावांवरती. अजूनही 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमावाव्या लागतील जर भगवती स्पोर्ट बाव संघाला मोठं आव्हान द्यायचं असेल तर. फुलटॉस चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावा. डीजे डीजे दुसरा चेंडू स्लोवर चेंडू जातोय 1 बाउन्स. 4 धावांसाठी सुरेख फटकेबाजी करतो तो सोयीन आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचते ती चेंडू पुन्हा एकदा तोच फटका. कच्च्या क्षेत्ररक्षण नसरूकडून परंतु एकच धाव निघते. मयूर काहीसा नाराज दिसतोय तो. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या पोहोचते ती 61. माफ करा, 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या पोहोचते ती 61 धावांवर. अजूनही 2 चेंडूंमध्ये मोठे फटके जर निघाले तर नक्कीच भगवती स्पोर्ट बाव संघाला मोठं आव्हान असेल. बघूया 2 चेंडूंवरती. आहा काय चेंडू. पंचांचा निर्णय नो चेंडू. चेंडू हा हातातून निसटला. काहीच मैदानावर हास्य दिसते ते सगळ्या खेळाडूंच्या. 5वा चेंडू सामना करेल अक्षय. फटका फसतोय. गच्चा क्षेत्ररक्षण गच्चा. धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा 4 धावा. चेंडू जातोय 4 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या इनिंगची सांगता करणारा चेंडू. शेवटचा चेंडू फटका फसतोय. झेल खाली क्षेत्ररक्षण आणि गडी बाद होतोय. अक्षय स्वरूपात बबलू स्पोर्ट संघाला शेवटचा धक्का बसतोय. 66 धावा. 66 धावा धावफलकावरती लागतायत. भगवती स्पोर्ट बाव संघाला जिंकण्यासाठी
आव्हान आहे ते 67 धावांचं. 36 चेंडू आणि 67 धावा. पहिल्या षटकांमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु काही 2 षटकानंतर काहीसं खराब क्षेत्ररक्षण दिसते ते भगवती स्पोर्ट भाव संघाकडून. 36 चेंडू 67 धावा. भगवती स्पोर्ट बाव संघाला जर जिंकायचं असेल तर 36 चेंडू आणि 67 धावा. चांगलं आव्हान दिसतंय ते. बघूया पुढच्या फेरीत जर प्रवेश करायचा असेल तर नक्कीच बबलू स्पोर्ट संघाला 67 धावांचे आव्हानामध्ये रोखावं लागेल ते भगवती स्पोर्ट बाव संघाला. सोयीसाठी 2 षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे ते फिरोज खान यासकडून. मंडळाकडे जमा होते 200 डीजे. हॅलो हॅलो.
मैदानाकडे वळूया. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. भगवती स्पोर्ट भाव संघाला स्ट्राईकवर आहे तो नसरू आणि नॉन स्ट्राईकवर दिसतोय तो अलंकार. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी दिसतोय तो विवेक सिंग. पहिला चेंडू सुरेख फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. नसरू स्वरूपात विकेट मिळते ती बबलू स्पोर्ट संघाला. पहिला धक्का बसतोय तो डीजे. त्या बॅट मध्ये क्षमता आहे की षटकार आणि चौकारापर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा. त्याच फटक्यांची आवश्यकता मैदानावरती. पॉवर प्लेचं शतक. पहिल्या चेंडूवर गडी बाद. दुसरा चेंडूवर विवेक. आहा काय चेंडू. सुरेख चेंडू. चेंडू जातो निर्धाव. दोन चेंडू निर्धाव फेकण्यात यश मिळते ते विवेक याला. तिसरा चेंडू सामना करेल धनंजय. फटका फसतोय. पुन्हा एकदा गडी बाद. सुरेख गोलंदाजी डीजे. पॉवर प्लेचं शतक आणि या षटकामध्ये खराब फलंदाजी होते भगवती.
या स्पर्धेदरम्यान हिंदीचा एक बुलंद आवाज सन्माननीय समीर चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. तुमचं या फ्रेंड्स ग्रुप दुर्गाबाड चषकामध्ये खूप खूप सहर्ष स्वागत. चला मैदानाकडे वळूया. पंचांचा निर्णय 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या पोचते ती 15 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 15 धावे. तिसरा चेंडू सुरेख चेंडू. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. ते चेंडू जातो निर्धाव. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या स्थिरावते ती 15 धावांवरती. आता मात्र सुरेख फटका. चेंडू 1 बाउन्सचा उल्लंघन करून जातोय सीमारेषे पार. 4 धाव्यांसाठी डीजे. दोन चौकार निघताय त्या मयूरच्या बॅट मधून. 5वा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण करतोय विवेक. एकाच धावेवर समाधान मानतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पोचते ती 20 धावेंवर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सामना करेल मया. याच मयासाठी प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय सोन्या नायक यासकडून. शेवटचा चेंडू. सामना करेल मया. बघूया मोठा फटका निघेल का मयाच्या बॅट मधून. नाही. सुरेख गोलंदाजी. चेंडू जातोय निर्धाव. 3 षटकांची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 20 धावेंवरती. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. 18 चेंडू आणि 47 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये मात्र 20 धावा खर्च करतोय तो बबलू स्पोर्ट संघ.
मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 18 चेंडूंचा खेळ यानंतर बाकी आणि 18 चेंडूंवरती गरज असेल ती 47 धावांची. गोलंदाजी मार्कला सज्ज, कारण पाठलाग चाललाय या मॅच मध्ये विजयासाठी. 67 धावांचा आणि 4थं षटक हाता येण्याची जबाबदारी घेऊन जबाबदारी पूर्ण गोलंदाज विवेक सिंग उर्फ भैया हा मैदानाच्या दिशेने दिसेल. स्ट्रायकिंग एंडला तेवढीच बेदखताभरी पारी खेळणारा मयूर जाधव हा स्ट्रायकिंग एंड तरी आपल्याला पाहायला मिळतोय. साथ देतो एका साइडने डाव्या हाताचा फलंदाज मया हडकर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजीचे आक्रमक इरादे घेऊन आक्रमक गोलंदाज हा सज्ज होईल तो मात्र विवेक. मात्र तेवढंच प्रत्युत्तर तगडं देण्यासाठी मयूर जाधव हा देखील सज्ज. पहिला चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये विसरलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय. हा ना सिच्युएशन वरती चाललेला हा सामना आता येता क्षणी मात्र प्राइजिंग विकेट मैदानाच्या बाहेर घेऊन जातोय मयूर जाधव. बॅक टू दी डीजे आपण बघतोय मयूर जाधवची विकेट मैदानाच्या बाहेर. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अजून एक फलंदाज सचिन पाताडेची वर्णी मैदानाच्या आतमध्ये लागते. दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर मात्र हा सामना सहजासहजी हार मानणार नाही या दृष्टीने वाटचाल दोन्ही संघांच्या बाजूने. आता मात्र तो चार्ज हातामध्ये घेतला जाईल सर सचिन पाताडे यांच्यावरती बघायला मिळतोय. मुंबई नेरूर च्या बीएमसी हायस्कूल वरती पेशाने शिक्षक असणारे सचिन पाताडे स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. आणि मात्र गोलंदाजी मार्क वरती विवेक. पहिला चेंडू हलक्या हाताने थर्डमॅन रिजनने मात्र चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतो. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. जाता क्षणी मात्र चेंडूचा प्रवास केला जातोय. एका धावेने धावसंख्या वधारली जाईल, धावसंख्या पोचली जाईल. 21 धावा या धावफलकावरती. 46 धावांची गरज. अजूनही तिसरं चौथं षटक हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. ते मात्र विवेक याचं ओळखून आहे सचिन. विवेक वरती मात्र जबाबदारीचं हे षटक हाताळलं जात आहे. मात्र त्याहून जबाबदारी ही सचिनच्या खांद्यावरती पाहायला मिळतीये. परत एकदा सुरेख चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होतो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याची झालेली थोडीशी क्षेत्ररक्षकांना गल्लत आणि या गलतीला पुरेपूर उपान दिला जातोय. तो दुहेरी धावांवरती 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोचेल 23 धावांना. आता मात्र सुरेख सुरुवात दोन्ही बाजूने होणं गरजेचं. कधीही सचिन मात्र ह्या मॅचचं रूप बदलण्याची क्षमता आपल्या बॅट मध्ये ठेवतो. मात्र ह्या मॅच मध्ये स्वतःला प्रश्न विचारून या मॅच वर ते आपलं अधिराज्य गाजवायचं असेल, पुढे घेऊन जायचं असेल भगवती बाव संघाला, तर सचिन मैदानावरती फटकेबाजी करावी लागेल. आणि त्यानंतर मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, कारण चेंडू झालाय अवांतर. ही अवांतरची महत्वपूर्ण धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली जाईल. सांघिक धावसंख्या पोहोचेल 24 धावांवरती. हा ना दोन्ही बाजूने चाललाय. दोन्ही बाजूने सुद्धा हा सामना अजूनही 50-50% ओपन आपल्याला पाहायला मिळतोय विवेक सिंग गोलंदाजीसाठी. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागली जाते. पंचांकडे अजिबात ती दाद स्वीकारली जात नाहीये. टाकण्या योग्य हा चेंडू विवेकचा पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा सचिनचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न कुठेतरी अयशस्वी होताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत जाऊन समाविष्ट होतोय. परत एकदा सुरेख चेंडू, मोठा फटका सचिनच्या बॅटमधून रचला जातोय. चेंडूचा प्रवास हवाई सफरला. टाटा बाय बाय मॅचला थोडा जवळ पास घेऊन येणारा लागलाय षटकार डीजे. सहा धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या 30 धावा. अजूनही चेंडू बाकी आहे. 13 चेंडूंवरती 37 धावांची गरज.
परत एकदा सुरेख चेंडू क्षेत्ररक्षकाला शोधला जातोय मात्र जीवनदान मिळालं येणाऱ्या वेळामध्ये जीवनदान. ही कॅच ही मॅच काय होते ही कॅच होती ही मॅच होती. येणाऱ्या वेळेमध्ये हे सर्व समीकरण स्पष्ट होईल कारण झेल कोणाचा होता तर झेल होता सचिन पाताडेचा. डीजे घेतला जातोय बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंवरती गरज ही 36 धावांची. 12 चेंडू 36 धावा. स्ट्रायकिंग एंडला सचिन पाताडे एक मोठा फटका त्याच्या बॅटमधला म्हणजे आशा पल्लवी झाल्यात आशा थोड्याशा जिवंत झाल्या. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोचली आहे 31 धावांवरती. सचिन पाताडे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटेल. आता एक मोठा फटका स्वतः संगम नायक पाहायला भेटेल. सोनू कानडे गोलंदाजी मार्कला सज्ज बबलू स्पोर्ट संघाकडनं. परत एकदा सुरेख चेंडू अराउंड द कार्पेटचा फटका हा ना सिच्युएशन वरती चाललाय मात्र तोपर्यंत सुखरूप आलाय. सचिन पाहायला मिळतोय. सचिन वरती प्रेशर मैदानाच्या आत मैदानाच्या बाहेर दोन्ही साइडने पाहायला मिळत आहे आणि त्याचा फायदा सोनू कानडे उचलतोय की काय हे पाहावं लागेल. 5वं षटक हातायला जात आहे. परत एकदा सुरेख चेंडू मोठा हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक खूप चांगलं पाहायला मिळत आहे आता मात्र रात्री चेंडू 10 आणि या 10 चेंडूंवरती अजून 36 धावांची गरज म्हणजे 6 मोठे फटके येतील का येणाऱ्या वेळेमध्ये हे पाहणं गरजेचं. काय होईल काय बिघडेल काय घडेल या 10 चेंडूंवरती. सोनू कानडेच्या हातामध्ये हे चेंडू आहेत मात्र तोपर्यंत परत एकदा सलगचा 3रा चेंडू हा निर्धाव येतोय. परत एकदा आपलं बघतो आहे सचिन पाताडे सलगचे 3 चेंडू निर्धाव. सोनू कानडेच्या विरोधामध्ये फटकेबाजी चालली आहे मात्र तोपर्यंत 4था चेंडू देखील होतो आहे निर्धाव. आता मात्र सोनू कानडेने कंबर संपूर्णपणे कसली आहे पकडली आहे जकडली आहे. आपली ही गोलंदाजीची छाप या मैदानावरती सचिनच्या विरोधामध्ये जो सचिन मगाशी एक मोठा फटका खेळला होता त्याच सचिनच्या विरोधामध्ये आता मात्र गोलंदाजी होते. परत एकदा सुरेख चेंडू समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतो. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एका धाव्याने तेवढासा फरक पडणार नाहीये मात्र एका धाव्याने जर स्ट्रॉंग कुठचा संघ होईल तर तो एका धाव्याने स्ट्रॉंग होईल बबलू स्पोर्टचा संघ. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 7 मध्ये 7 लागेल ती 35 धावांची कंपल्सरी चेसिंगचा हा सामना. एका साइडने बाव संघ तर दुसऱ्या साइडने बबलू स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र या 7 चेंडूंवरती जर 35 धावांची गरज असणे गरजेचं तर 6 मोठे फटके खेळणं गरजेचं. मात्र गोलंदाज सोनू कानडेने संपूर्णपणे विळका घालणारी गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हळूहळू आपण बघितलं तर मात्र या मॅच मध्ये घेऊन आलाय संपूर्णपणे असं म्हणायला हरकत नाहीये ते बबलू स्पोर्ट संघाला. आता मात्र या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय सचिन पाताडे आणि ज्या काही आशा अपेक्षा उरल्या होत्या त्या किंबहुना संपुष्टात येत आहेत का की येत नाहीयेत हे सांगेपर्यंत जाऊया डीजे साहिल.
बघूया 6 चेंडूंवरती 35 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये शाहिद. पहिला चेंडू आणि त्यावरती मात्र चेंडू निर्धाव. म्हणजे जवळ या मॅच मध्ये अधिराज्य गाजवलं जाईल. येणाऱ्या वेळेमध्ये ते बबलू स्पोर्ट्स या संघाचं पाहायला मिळत आहे, कारण 5 चेंडूंवरती 35 धावांची गरज. तर एक करिश्मा हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र तोपर्यंत शाहीचा दुसरा चेंडू हा देखील निर्धाव. हे प्रेशर संपूर्णपणे निर्माण केले जात आहे हे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघावरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूंच्या खेळामध्ये गरज असेल ही विजयाची, ती मात्र 35 धावांनी. जोहेल जरा ये. षटकातील हा पुढचा चेंडू असेल गोलंदाजीसाठी शाहिद. अजूनही प्रयत्न ते मात्र होत आहेत, मात्र तोपर्यंत मात्र बघायला मिळतोय निर्धाव चेंडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये जातोय. नवीन बॅटर हा मैदानावरती गेलाय. आणि तोपर्यंत मात्र बाद होतोय तो फलंदाज देखील. संघाला अजून एक धक्का. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र चेंडू जातोय निर्धाव. अजून एका चेंडूचा खेळ आणि समाप्त होतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. आता 3 संघ हे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. स्वामी कलेश्वर नेरूर आणि सोहेल फायटर्स आणि बबलू स्पोर्ट्स या तिन्ही संघांच्या कर्णधारांना फक्त विनंती असेल आयकॉन खेळाडूंना की आपण लवकर मैदानाच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे. सोहेल फायटर